जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बापू विनोबांच्या कर्मभूमीला काळीमा फासणारी घटना। रोठा निर्भयाला न्याय मागण्यासाठी वर्ध्यात जन आक्रोश उफाळला। आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्या, आंदोलकांची मागणी। निर्भयाला न्याय देण्यासाठी वर्ध्यात चक्काजाम। वर्धा तालुक्यातील रोठा येथील शेतात राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीची तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी तारीख 15 सायंकाळी उघडकीस आली होती। यामुळे संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। या प्रकरणाची तक्रार सावंगी पोलीस स्टेशनच्या येथे दाखल करण्यात आली होती। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी वर्धा येथील सामान्य रुग्णालयात दाखल केला होता। या घटनेची माहिती जिल्ह्यात सर्वत्र पसरल्याने मोठ्या प्रमाणात जनसामान्य जनता सामान्य रुग्णालयात गोळा झाली होती। काही काळ सामान्य रुग्णालयासमोर नागरिकांनी रस्ता रोको सुद्धा केले। सामान्य रुग्णालयातील पोस्टमार्टम विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते। या प्रकरणातील संशयित व्यक्तींना अटक केल्याशिवाय मृतदेह बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती। रुग्णालय परिसर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता। यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। सामान्य रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला होता। आरोपीला तुरंत अटक करण्यात यावी, तोपर्यंत मृतदेह बाहेर जाऊ देणार नाही अशी आंदोलकांनी भूमिका घेतली होती। यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून सामान्य रुग्णालयातून पीडितेचे पार्थिव असलेले रुग्णवाहिका बाहेर काढण्यात आले। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।